करण आणि विजयची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय. नक्कीच गोलंदाजी मार्कवर ते इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर कोण आहे? उद्देश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वाटतंय राऊंड लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट मारा करतोय आणि या ठिकाणी सुरुवात केली जाते. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय आणि हा चेंडू मात्र सुरेख चेंडू होता. पायांचा वेध घेतला होता. नक्कीच अंगाचा वेध घेत हा चेंडू स्लिपच्या दिशेने गेला होता आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी धावांचा श्रीगणेशा केला जातोय. वा बेतवडे संघाकडून या ठिकाणी धावांचा श्रीगणेशा झाला. एक धाव धावफलकावरती लागले. पुढच्या चेंडूसाठी तयारी केली जाते. नक्कीच पुढचा चेंडू यावेळेस मात्र थोडासा बाउन्स केलेला चेंडू होता. यावरती मात्र डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सुरेख गोलंदाजी. यावेळेस मात्र टप्पा थोडासा पाठीमागे खेचला होता. चांगली गोलंदाजी चालली. पुन्हा एकदा राऊंड दी विकेट मारा करतो. यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता. त्याचा समाचार घेण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न थोडासा यशस्वी ठरतोय. अगदी सरळच्या दिशेने चेंडू चाललाय. यावरती एक धाव घेण्याची संधी आणि एका धावेवरतीच या ठिकाणी समाधान मानलं जाते. नक्कीच पहिली बॅटची धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 आहे. पुढचा चेंडू आणि हा मात्र हा पेच चेंडू होता. त्याला मारण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडे घेतली होती. थोडा वेळ चेंडू हवेमध्ये नक्कीच होता, परंतु यावरती मात्र कोणताही धोका नाही आहे. एक धाव नक्कीच पूर्ण केली गेले त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे पहिल्या षटकातील आणि या 4 चेंडूवरती 3 धावा जमवण्यात यश आलं आहे. मोठा फटका येईल का? नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर रबर बॉलची स्पर्धा आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा भन्नाट वेगाचा हा चेंडू कुठल्या टप्प्यावर पडणारा उसळी घेणारा चेंडू होता. बॅट्समनला काही समजला नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर असणार आहे. नक्कीच अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला उद्देश याच्याकडून पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली. चेंडू जाऊन स्थिर होतोय कीपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन, पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. विजय बाद होऊन तंबूमध्ये परततोय आणि पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या 3 1 बाद 3. पहिलं षटक उद्देश जर आपण पाहिलं तर अतिशय उत्कृष्ट असं षटक हाताळलं गेलं. नक्कीच 3 धावा खर्ची घातल्या आणि एक महत्त्वाची सफलता विजयच्या रूपाने त्यानं या ठिकाणी मिळवली. थोडीशी अडकळत सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बेतवडे संघाकडून. आता फलंदाजी मार्कवरती आलाय विजयची जागा घेण्यासाठी योगी आणि हा चेंडू मात्र आपले चेंडू होता. त्याला दिशा दाखवले लॉंग लेगच्या रिजन मध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळत आहे. एक धाव तर पळून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चांगलं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच आपल्या संघासाठी या ठिकाणी 2 धावा रोखण्यात यश मिळवले. पहिला हा चेंडू होता या दुसऱ्या षटकातील आणि चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळाला होता. पुढचा चेंडू आणि हा आपला चेंडू होता. यावेळेस मात्र दिशा दिली चेंडूला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पाठवलं. सीमा रेखा पार आलाय षटकार. या सामन्यातील पहिला षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाशचं षटक थोडंसं महागडं पडताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा त्यांनी नक्कीच खर्ची घातल्यात. पुन्हा एकदा तयारी केली जाईल. अविनाश मार्फत लेफ्ट हँड मारा करतो. यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता. भन्नाट वेग. त्याचबरोबर हा चेंडू खाली राहिला होता. अपेक्षेनुसार हा चेंडू खाली राहिला होता. नक्कीच डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये 8 धावा आल्यात आणि पहिल्या षटकामध्ये 3 अशा 11 धावा.
आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा पिच चेंडू होता, त्याला दिशा दिली अगदी सरळ लॉंग ऑनच्या रिझन मध्ये षटकार आलाय. काय सुंदर फटका सजवला गेला होता त्या ठिकाणी. करणच्या बॅटमधून आपल्याला या षटकामध्ये नक्कीच दोन दमदार फटके पाहायला मिळाले. 4 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये पूर्ण झाला आहे आणि या 4 षटकामध्ये जर पाहिलं तर 2 धावा आणि 2 षटकारही आलेले आहेत. पुढचा चेंडू यावेळेस काय होता, यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला अगदी हेलिकॉप्टर प्रमाणे उडवलं आहे आणि 2 धावा घेण्याची संधी आहे का, नक्कीच आहे त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण आणि आत्ता मात्र चांगला कमबॅक पाहायला मिळाला होता. चांगला चेंडू होता आणि तेवढाच चांगला फटका त्यावर ते पाहायला मिळाला होता. पुढचा चेंडू यावेळेसही चेंडू खाली राहिला होता आणि यावरती आलाय डॉट. शेवटचा चेंडू डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 2 षटकाखेरीज संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 19. 1-19 अशी धावसंख्या या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण तांडेल बेतवडे संघाची. मानेरेला परत खेळवशील का तू? सावध आणि यांच्यामध्ये तेच बोलतो ना, यो बोलतोय आता. बॉलर कोण आहे रे त्याचा? बॉलर काय जीत का? तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. आज चेंडू मात्र आता मात्र सुरेख चेंडू होता आणि थोडंसं लेट झालं या ठिकाणी खेळण्यासाठी. योगी 1 धाव घेण्याची संधी आणि 1 धाव आरामात पूर्ण. आणि या ठिकाणी मानसला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 3रं षटक हाताळण्यासाठी आलाय. 2रं षटक थोडंसं महागडं आपल्याला पाहायला मिळालं होतं. नक्कीच 16 धावा त्या षटकामध्ये वसूल केल्या होत्या करणने. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे करण. यावेळेस थोडासा उसळी घेणारा चेंडू होता, किपरकडून मिसफील्ड पाहायला मिळते. नक्कीच डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 ऑन बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच हा चेंडू जर पाहिला तर थोडासा उसळी घेणारा होता, किपरला थोडंसं त्या ठिकाणी अचंबित केलं. मानस पुन्हा एकदा चाललाय. 10 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे त्याचा. यावेळेसही तशाच प्रकारचा हा चेंडू होता आणि यावेळेसही पुन्हा एकदा मिसफील्ड थोडीशी पाहायला मिळते किपरच्या माध्यमातून. नक्कीच पुन्हा एकदा 1 धाव. पाहिलं तर थोडंसं स्लोअर वनचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला त्याच्याकडून आणि दोन्ही चेंडूवरती मात्र यश नक्कीच प्राप्त केलं होतं गोलंदाजाने. योगी आता स्ट्राईकला आलाय. यावेळेस थोडासा उसळी घेणारा हा चेंडू होता आणि यावरतीही मात्र कोणतीही धाव नाही. नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी मानस याची. चांगल्या प्रकारे कमबॅक केला आहे. नक्कीच 2रं षटक थोडंसं मागडं पडल्यानंतर चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय मानस याच्या मार्फत. आणि हा चेंडू मात्र अतिशय सुरेख चेंडू. पाहिलं होतं की थोडंसं मागे सरून रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी फलंदाज. अगदी वाईड यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता आणि त्याच्या पोचपासून लांब होता. नक्की डॉट चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मानस आलाय आणि हा चेंडू मात्र पुलटा स्वरूपाचा हा चेंडू होता. नो बॉल घोषित केलाय पंचांनी. फ्रीट असणार आहे हा चेंडू. नक्कीच फ्रीट असणार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली होती परंतु हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता लेग साईडला परंतु प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय का. पंच आमच्याकडे वळत आहेत. नक्कीच वाईट बॉलचा इशारा केला जातोय. 1 अवांतर धाव. पुढचा चेंडू मानस याचा आणि हा चेंडू मात्र पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंच दंडित करतायत या ठिकाणी. सलग मला वाटते 3 अवांतर धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. व्हाईट बॉल, नो बॉल प्लस आणि
2 वाईड असे 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 24 आहे. आणि आता मात्र बॅटची वरची कडा घेतोय, चेंडू घेतोय आणि नक्कीच डिक्लेअर झोनच्या दिशेने हा चेंडू चाललाय. किती धाव आहेत पंच? 1 धाव. 1 धाव या ठिकाणी गणली जाईल. या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि तिसऱ्या षटकाखेरी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 26 ऑन बोर्ड. शेवटचं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी कोण येत आहे? नक्कीच चांगली अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. जर मानसचा शेवटचा चेंडू सोडला तर त्याची गोलंदाजी अप्रतिम राहिली होती. नक्कीच शेवटच्या चेंडूसाठी त्याने 3 वाईट टाकले आणि 4 धावा आल्या होत्या. सोमनाथला पाहतोय आपण इन ॲक्शन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेट मारा करणार आहे. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच या धावसंख्येमध्ये जास्तीत जास्त भर टाकण्याचा प्रयत्न असणारे शेवटचं षटक, हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जात आहे. आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार आलाय, अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय, सीमा रेखा पार आलाय षटकार. एक चांगला देखना फटका या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर. सोमनाथला या ठिकाणी प्रेशरमध्ये आणण्याचा प्रयत्न. करण याचा सलामीचा हा फलंदाज आहे आणि यावेळेस काय पाहतोय, जागेवरून चेंडूला भिरकावून दिलाय. चौकार. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. नक्कीच सुंदर फटका होता. त्यावेळेस जर पाहिलं तर आपला पुढचा पाय अगदी प्लॅन्ट करून ठेवला होता आणि फक्त मनगडाच्या साह्याने त्या ठिकाणी चेंडूला दिशा दाखवली होती. चौकाराच्या रिजनमध्ये हा चेंडू गेला होता. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा वसूल करण्यात यश आलंय. नक्कीच जर पाहिलं तर हे शेवटचं षटक आहे आणि या शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक म्हणून ज्याला ओळखलं जातं. आणि या शेवटच्या षटकात प्रहार चढवले जात आहेत. सोमनाथ पुन्हा एकदा तयार होतं. यावेळेस मात्र साईड चेंज केलंय. करण काय करतोय आणि यावेळेस मात्र हा चेंडू थोडासा फसवा पद्धतीचा हा चेंडू होता. थोडा एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला आणि या एक्स्ट्रा बाउन्स बॅटची कडा घेतली आणि डिक्लेअर झोनच्या दिशेने हा चेंडू गेला होता. नक्कीच 1 धाव पुन्हा एकदा गणली जाईल. कमबॅक करतोय का? नक्कीच या चेंडूवरती काय होत आहे? करण उभा आहे. यावेळेस मात्र लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. परंतु जर पाहिलं तर पंच या ठिकाणी आमच्याकडे वळत आहेत आणि सांगतायत हा खराब चेंडू आहे, पेनलाइज केलं गेले गोलंदाजाला 1 धावेने. या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 12 धावा वसूल करण्यात यश आलंय. करण स्ट्राईकला आहे. नक्कीच करणची स्तुती करावी लागेल या ठिकाणी. जर करणला आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी करतोय आणि एका बाजूने आपली जागा पकडून धरली आहे. यावेळेसही खराब चेंडू या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप या ठिकाणी व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित गेलाय. शेवटच्या 2 षटकामध्ये खूपच अवांतर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच मानसकडून 3 धावा एक्स्ट्रा आल्या होत्या आणि आतापर्यंत या षटकामध्ये 2 धावा एक्स्ट्रा आलेले आहेत. धावसंख्या 39 आहे आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा तसाच फसव्या पद्धतीचा हा चेंडू होता. यावेळेस मात्र दिशा योग्य दिली गेली त्या चेंडूला. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने चाललोय. डी झोनमध्ये पंच आमच्याकडे वळत आहेत. 2 धावा या ठिकाणी घोषित करतायत डिक्लेअर झोनमध्ये. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर करण एकाकी किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूवरती करण काय करतोय ते पाहावं लागेल. नक्कीच चांगली फलंदाजी करण मार्फत झाला. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतलाय आणि चेंडू किपरच्या हातामधून अगदी अलगत निसटलाय आणि या ठिकाणी धावबाची संधी आहे का?
हा नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर योगी धावबाद होऊन तंबूमध्ये परततोय. करणला स्ट्राईकला आणण्याचा हा प्रयत्न होता, एक सुसाईड अटेंड, परंतु एक धाव या ठिकाणी नक्कीच गणली जाईल. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असणार आहे. करण ऑन स्ट्राईक आहे. शेवटचा चेंडू आणि यावेळेस मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याला दिशा दाखवले मनगडाच्या सहाय्याने स्क्वेअर लेग रिजन मध्ये, आणि जर पाहिलं तर त्या ठिकाणी विस्पीड होते. चेंडू चाललाय टन टन टन, सीमा रेखा पार आलाय. शेवटच्या चेंडूवरती चौकार आणि या पर्वाचा या ठिकाणी अंत होतोय. आणि या पहिल्या 17 अखेरीस संघाची धावसंख्या प्रवीण तांडेल बेतवडे संघाची 46 ऑन बोर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि जर जिंकायचं असेल तर प्रांजल स्वरूप वाकळण संघाला या ठिकाणी बनवाव्या लागतील 47 धावा आणि त्यांच्याजवळ चेंडू असतील 24 चेंडू 47 धावांचं समीकरण घेऊन थोड्याच वेळात आम्ही येऊ तुमच्या भेटीला. यानंतरचा होणारा सामना आशेळी आणि सोनारपाडा दोन्ही संघांचा या ठिकाणी टॉस उडवायचा आहे. हा सामना 3 षटकांचा असेल. आशेळी आणि सोनारपाडा दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे या ठिकाणी यायचं आहे. आपला लगेचच टॉस उडवला जाईल. मिड इनिंग चालू आहे, यामध्ये आपला टॉस उडवला जाईल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. वाकण संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जर पाहिलं तर प्रवीण तांडेल बेतवडे संघ यांनी खरोखर चांगल्या प्रकारची फलंदाजी केली होती आणि चांगली फलंदाजी करत असताना त्यांनी धावफलकावरती 46 धावा लावलेल्या आहेत. आणि जर पाहिलं तर जिंकण्यासाठी आता मात्र वाकळण संघाला या ठिकाणी 47 धावांची गरज असणार आहे. दोन्ही सलामीची जोडी या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. सोमनाथ आणि अविनाशची जोडी या ठिकाणी इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच प्रेक्षणीय सामना असणार आहे. 24 चेंडूमध्ये 47 धावांची गरज असणार आहे त्या ठिकाणी. सोमनाथ इन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल.
नॉन स्ट्राईकला अविनाश आहे आणि गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर विजय पवार इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. चेसला केली जाते या ठिकाणी सुरुवात. विजय गोलंदाजी मार्कवरती आहे. ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू त्या ठिकाणी फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. विजय त्याच्या खाली जातोय. स्वतः गोलंदाज किपिंग करतो. क्षेत्ररक्षण झेल टिपतोय आणि यावरती जर पाहिलं तर पहिल्या विकेटचं पतन आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बादोन तंबूमध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतोय तो सोमनाथ. कॉटन बोल्टचा हा विकेट या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर शॉर्ट ऑफ गुडलेनचा हा चेंडू होता. उसळी घेतली होती अतिरिक्त आणि त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता लेग साईडला, परंतु चेंडूने घेतली बॅटची वरची कडा आणि चेंडू हवेमध्ये गेला होता. त्या ठिकाणी गोलंदाजाची कामगिरी अप्रतिम राहिली होती. चांगला झेल टिपला गेला होता. आता फलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं तर मानस आलाय. मानसची गोलंदाजी अप्रतिम राहिली होती, परंतु आता फलंदाजी कशी करतोय. विजय याची भन्नाट गोलंदाजी या ठिकाणी राईट आर्मवरती विकेट मारा करताना आपण पाहतोय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता. त्याला दिशा दिली अगदी लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथं आहे परंतु मिसफील्ड पाहायला मिळते. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. चौकार. मिसफील्डचा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. खरोखर थोडंसं ग्राउंडचं डायमेन्शन त्या पद्धतीचं आहे आणि लेग साईडला एक चांगली दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडीशी चुकी करतोय. अशा धावा रोखणं जरुरी असणार आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. यावेळेस या चेंडूला मानसने थोडीशी दिशा दाखवली. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु नकार आलाय त्या ठिकाणी अविनाशकडून आणि यावरती एकच धाव. पाच धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ अद्याप समाप्त झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मात्र चेंडूला चांगल्या पद्धतीने कट केलाय. पाहायचं काय होतंय. एक धाव तो पळून पूर्ण केलंय. स्लिपमधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातोय. क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत संधी होते अविनाशकडे स्वतःचं खातं उघडायची. 2 धावांनी 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू अविनाशसाठी आणि हा चेंडू फुलटॉस होता परंतु त्याचा फायदा उचलता आला नाहीये. चेंडू चालला अगदी पॉईंट रिझनमध्ये. 2 धावा घेण्याची संधी आहे त्या ठिकाणी. बॅकवर्ड पॉईंटमध्ये हा चेंडू फील्ड केला गेला होता आणि तोपर्यंत संधी होती अविनाशकडे 2 धावा घेण्याची. म्हणजे पहिलं षटक पहिल्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त केल्यानंतर आता मात्र थोड्या धावा जमा करण्यात यश आले अविनाश आणि मानसच्या जोडीला या ठिकाणी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि आता मात्र चांगला फटका सजवला गेला. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. त्याला अगदी भिरकावून दिलाय. काव कॉर्नर रिझन मध्ये षटकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मला वाटते पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाखेरीस 1-15 स्कोर बोर्डवरती आपण जाऊया. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाला. या दोन्ही जोडीकडून चांगली पार्टनरशिप लावण्यात यश आलंय. तर ज्या सरासरीने चालायचे त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला वाकळण संघ दिसतोय. नक्कीच बेतवडी संघाला या ठिकाणी काहीतरी वेगळं करावं लागेल. जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी त्या ठिकाणी केली गेली होती आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅटची थोडीशी वरची कडा घेतली होती त्या ठिकाणी. नक्कीच चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडतोय. 1 धाव घेण्याची संधी. अरे इथं मला गेली होऊन दिले सांगा ना तुम्ही काय नाव. अरे तर स्पॉन्सर केलंय बेतोडेवाल्यांनी. आणि हा चेंडू मात्र जर पाहिलं तर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू होता.
पंच आता काय आहे? आशियाला त्यांचा टॉस झाला का? पुढचा चेंडू आणि आता मात्र सुंदर फटका. चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेने. नक्की 2 धावा या ठिकाणी गणले जातील. मी तुम्हाला पहिलेच बोललेलो काय करत नाही सगळं बोलायचं आपलं नाव घ्या फक्त टीमचं वाकलं नाडवली मॅच बाकी काय स्पॉन्सर ते यायला तो कुठं गेलाय शान नाही हे त्याने लिहून दिलं ना मला त्याने. चुती आहे. मला बी काय माहिती एवढं. एकच बॉल आणला नागेश पुन्हा एकदा जर सुरुवात केली जाते. यावेळेस राऊंड विकेट मारा करतोय. आता मात्र खोलवर टप्प्यात हा चेंडू होता. त्याला सुंदर फटका सजवला गेला अगदी सरळच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आणि एका धावावरती या ठिकाणी समाधान. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं अडवली संघाकडून. वनडे पण गेलता मग एक वनडे होती. मानस या ठिकाणी आपण स्ट्राईकला पाहतोय. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र मध्ये सापडला होता परंतु यावेळेस मात्र काय पाहतोय सी कॉर्नर मध्ये षटकार आलाय. काय जबरदस्त फटका होता. बॅकफुटवर जातो. पाहिलं होतं की हा चेंडू थोडासा शॉर्ट आहे. बॅकफुटवर गेला आणि चेंडूला अगदी भिरकावून दिला. सी कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडूला सीमारेखा पार पाठवला. 6 धावा जोडल्या जातील स्कोर बोर्डवरती. नक्कीच धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 ऑन बोर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी सोमनाथची सफलता मिळवली होती. त्यानंतर मात्र काय जबरदस्त फलंदाजी या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय. 26 धावांची पार्टनरशिप या दोघांनी यापर्यंत आतापर्यंत लावलंय. माझ्या बापाची चप्पल आहे बोलतो दे मला गांडच एक फटका दिलता का त्यांनी छातीन जोराने. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक या ठिकाणी इथे बॉलर कोण आहे? हे दादा बॉलर कोण आहे? नवीन या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. लेफ्ट हँड मारा करतोय. आईलो फटकाच पद्धतीचा चेंडू होता. त्याला अगदी उंच आकाशाला भिडणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि काय पाहतोय विकेटचं पतन. बाद होऊन तंबूमध्ये परततोय. दोन्ही सलामीची जोडी आता मैदानामध्ये मैदानामधून बाहेर जाताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. अविनाश बाद झाला. सुंदर फटकेबाजी करत होता अविनाश परंतु दुर्दैव तो बाद झाला. फटका चांगला होता उंच होता परंतु तेवढेच चांगली कॅचिंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. वेल जज कॅच एकदम चेंडूवर पाहिलं तर अगदी आकाशाला भिडणारा हा फटका होता आणि यावरती चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणही पाहायला मिळालं होतं. बॅट्समॅन कोण आहे? विचार ना. अरे माझ्या तुझ्या मित्राचा बर्थडे सिंगमचा तुला मातीच आठवली बॅट्समॅनचं नाव विचार ना. अरे सागरचा बॅट्समॅनचं नाव. हा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू होता. गोल्डन टप्प्यावर पडणारा आणि एक भन्नाट वेगाचा हा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पाहायला मिळाला. बाद फलंदाज बाद या ठिकाणी कोण आलं रे फलंदाजीला? कोण आलंय? शिवदास. शिवदास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच फलंदाज बाद झाला होता. सलग दुसऱ्या चेंडूवरती सफलता मिळाली होती आणि या ठिकाणी पुन्हा एकदा तयारी केली जाते. राईटम चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. झेल होतोय काय स्वतः क्षेत्र गोलंदाज त्याच्या खाली आहे. झेल टिपला जातोय. हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त कमबॅक या ठिकाणी अडवली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन या ठिकाणी जर पाहिलं तर मला वाटतं दुसरी हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
पहिली हॅट्रिक लोकल बॉय या ठिकाणचा दीपू याने या ठिकाणी पहिली हॅट्रिक संपादन केली होती आणि तदनंतर जर पाहिलं आता नवीन याने ही हॅट्रिक संपादन केले आहे. नक्कीच अशा एका षटकाची गरज असताना त्या ठिकाणी नवीन अतिशय उत्कृष्ट कामगिरी करताना आपण पाहतोय. कारण धावसंख्या 2 षटकामध्ये अतिशय चांगली होती. 26 धावा जवळजवळ धावफलकावरती होतात. कोण आला आता डिकेला आपण या ठिकाणी इन ॲक्शन पाहणार आहे. नक्कीच 3 चेंडूवरती 3 सफलता नवीन याच्या खात्यावरती आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळेस मात्र लोअर फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि यावरती नक्कीच 1 धाव आणि या षटकातील पहिली धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काय सुरेख गोलंदाजी चालली आहे पहा नवीनची. 8 चेंडूमध्ये आता मात्र 20 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू 20 धावांचं समीकरण या ठिकाणी रंगलं गेलंय आणि हा मात्र अपिच चेंडू होता. यावेळेसही आपला टप्पा थोडासा चेंज केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरिएशन या ठिकाणी पाहायला मिळत आहे नवीनच्या माध्यमातून. नक्कीच 7 चेंडू 20 धावांचं समीकरण आता धावफलकावरती आहे. पुढचा चेंडू आणि आता मात्र सुरेख फटका. यावेळेस मात्र वेट केला बॉलचा बॅकफूट वरती गेला आणि चेंडूला अगदी भिरकावून दिला. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं सीमारेखा पार षटकार. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय आणि समीकरण बदललंय. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा बनवायच्या आहेत 14. 6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच थोडंसं टेन्स वातावरण दिसतंय आणि सामना अटीतटीच्या भूमिकेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डिक्के स्ट्राईकला असणार आहे. थोडं अवघड थोडंसं सोपं असं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळते. कारण रबर बॉल आहे आणि रबर बॉलमध्ये फटके खेळणे थोडेसे सोपे जाते. खास करून अशा वातावरणामध्ये जर पाऊस असला तर त्या ठिकाणी गोलंदाजीला थोडीशी मदत मिळते. बॉल चांगला पावसामध्ये स्किट होतो ग्राउंडवरून. परंतु यावेळी जर मात्र जर पाहिलं तर थोडेसे हलकं ऊन या ठिकाणी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे आणि याचा फायदा बॅट्समनला मिळू शकतो. आढळीतर्फे या ठिकाणी जर आपण पाहिलं सहा चेंडू 14 धावांचं समीकरण या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन आलंय. दीपू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 6 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण असणार आहे त्याच्या समोर आणि डिके आहे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू काय जबरदस्त चेंडू होता पहा. शॉर्ट ऑफ गुडलेनचा हा चेंडू उसळी घेणारा चेंडू बॅट्समनला काही समजलं नाही. डॉट बॉल पाहायला मिळाला. 5 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 5-14चं समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल केले जात आहेत. जर आपण पाहिलं ना तर गोलंदाजी मात्र आता सुरेख चालू आहे. कारण पहिली 2 षटकं थोडीशी महागडी ठरली होती. त्यानंतर मात्र काय जबरदस्त कमबॅक करून दिला नवीनने. हा चेंडू लोअर बुलटॉस पद्धतीचा पण चेंडू त्याला या ठिकाणी दिशा दाखवले आणि ती चेंडू अगदी टिकले झोनच्या दिशेने चाललाय. नक्कीच 2 धावा गणल्या जातील. 12 4 चेंडू 12 धावांचं समीकरण या ठिकाणी. 4 चेंडूमध्ये 12 धावांचं समीकरण आणि डीके त्या ठिकाणी आपण पाहिलं तर स्ट्राईकला आहे. अजूनही मानसला स्ट्राईक मिळालेली नाही आहे. मानस बराच वेळ मैदानामध्ये आहे आणि त्याला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न होईल का हे या ठिकाणी पाहायला लागेल. आणि हा चेंडू मात्र उसळी घेणारा हा चेंडू होता आणि पंच आमच्याकडे होत आहेत. वाईट बॉल वाईट प्लस
वाईड प्लस 1 अशा 2 धावा. चार दहा. पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र अगदी अपवालीचा चेंडू होता, त्याला भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. पंच आम्हाला सांगतायत आलाय षटकार. 3 बॉल 4 आले का? 3 बॉल 4 पाहिजे. समीकरण या ठिकाणी बदलले गेले. नक्कीच 3 चेंडू मध्ये आता मात्र 4 धावांची गरज असणार आहे. 3 चेंडू आणि 4 धावा. काय सुरेख फटका खेळला होता पहा. फक्त मनगडाचा वापर केला होता. ग्रेट टायमिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं होतं. डीकेच्या बॅटमधून वेट केला आणि त्या ठिकाणी शॉट खेळला गेला. गोलंदाज थोडासा प्रेशरमध्ये. आता 3 चेंडूचा खेळ जर पाहिला तर या ठिकाणी शिल्लक आहे 3 चेंडू 4 धावांची गरज असणार आहे. काय होतं या चेंडूवरती आणि हा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला अगदी दिशा दिले. पॉईंट बॅकवर्ड पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडू चाललाय. 2 धावा घेण्याची संधी आहे. किपर तिथे जातोय, क्षेत्ररक्षण करतोय. धावाची संधी आहे का? तीही संधी या ठिकाणी हुकली गेले. चांगली रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मानस आणि डीके यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 3 धावा धावून या ठिकाणी पूर्ण केल्यात. नक्कीच आता मात्र फक्त एका धावेची गरज असणार आहे आणि चेंडू शिल्लक आहे 2 चेंडू आणि एका धावेची गरज असणार आहे. आणि महत्वाचं जर पाहायला गेलं तर बराच वेळ जो मैदानामध्ये खेळाडू आहे मानस, तो या ठिकाणी ऑन स्ट्राईक आहे. काही चमत्कार घडला जातोय का? या ठिकाणी चमत्कार करून दाखवावा लागेल गोलंदाजाला. मानस ऑन स्ट्राईक आहे. पाहायचं या चेंडूवरती. हा तिथेच तटून काढलाय चेंडू. अगदी जर पाहिलं तर एक विजयाची धाव या ठिकाणी आलेली आहे आणि विजयी संघ ठरतोय तो वाकळण संघ या ठिकाणी विजयी ठरतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे आडवली संघ आपण या ठिकाणी आलात, आपला बहुमूल्य खेळ आमच्या जवळ पोहोचवला त्याबद्दल आमच्या सर्व मंडळातर्फे आपले हार्दिक हार्दिक आभार. सागरदा आता चालला हा अटीतटीच्या सामन्यामध्ये ज्याने उत्कृष्ट कामगिरी केली. पहिलं षटक ज्याने उत्कृष्ट हाताळलं होतं, फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, तो उद्देश ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आपण या ठिकाणी यायचंय आणि आपलं मानाचं पान घेऊन जायचंय. उद्देश आपल्याला विनंती असेल या ठिकाणी यायचं आहे. मानस आपण या ठिकाणी यायचं आहे. आपलं या ठिकाणी मानाचं पान घेऊन जायचं आहे. नक्कीच चांगला खेळ मानस याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. यानंतरचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आषाढी वर्सेस सोनारपाडा हे 2 संघ या ठिकाणी आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही तुल्यबळ असे हे संघ या ठिकाणी आपल्याला भेटीस आले तर पाहायचं आहे